उभं राहा साहेब, मागं उभं राहा. मी घेतो. नाही, मी पुढं जातो, तुम्ही या ना नुसतं. नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 23 ऑगस्ट 2026 आहे आणि आपण गेल्या महिन्यातच या बागेला आलो होतो. राजेंद्र चव्हाण साहेब आहेत, त्यांची ही डाळिंबाची बाग आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं या डाळिंबाचं त्यांनी संगोपन केलेलं आहे. माल तयार करण्याची जी ज्याला म्हणतो आपण हातोटी, ती ह्यांच्याकडं आहे. साहेब, आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना सांगा की आज ह्या बागेचं जे नियोजन आहे त्या संदर्भात थोडंसं सांगा. नमस्कार. हां, मी राजेंद्र चव्हाण. 5 वर्षापासून मी डाळिंबाचं उत्पन्न घेतोय. बरं. आता हा जो आपण डाळिंबाची व्हरायटी म्हणा किंवा जात म्हणू आपण, ही कुठल्या व्हरायटीची? साधा भगवा. हा भगवा आहे. साधारण सरासरी ह्या डाळिंबाचं वजन काय राहिलं आपल्याकडे? सरासरी 300 प्लस आहे. 300 प्लस. 600 पर्यंत आहे. आता आपलं हार्वेस्टिंग चालू आहे. 2-4 दिवस झाला आपण हार्वेस्ट करताय. साधारण काय रेट मिळाला आपल्याला? 71 रुपये रेट मिळालेला आहे. बर. खाली करून द्यायचे त्याने. हो हो हो. बाजारपेठेत आवक जास्त असल्यामुळं बर. कमी भावाला, नाहीतर हे जे आपण आता हार्वेस्टिंग करतो जो माल आहे, हो. हा, तो कमीत कमी 150 ते 200 आसपास एक नंबर, जायला पाहिजे. एक नंबर क्वालिटी आहे. ज्याचं शायनिंग असेल, कलर असेल, आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, कुठेही याच्यावर डाग नाही, कुठलाही त्याच्यावर प्रादुर्भाव नाही. ही जी आपण ज्याला व्हरायटी म्हणू किंवा याची जी क्वालिटी म्हणू, ती क्वालिटी इतकी एक नंबर आहे. पण शेतकऱ्याच्या हातात पिकवायचं आहे, विकायचं त्याच्या हातात येत नाही आणि बाजारातला रेट जो आहे तो व्यापारी ठरवतो आहे आणि त्यामुळं शेतकरी अडचणीत येतो आहे. साहेब, आपल्या ह्या साधारण किती एकर बाग आहे आपली? ही 2.25 एकर आहे. 2.25 एकरामध्ये साधारणपणे किती टन माल अपेक्षित आहे आपल्याला? हा अपेक्षित होता 20 टनाच्या आसपास. बरं. परंतु 15-16 टन निघेल. 2-4 टन थोडंसं कमी. बरं आणि बरं. वातावरणामुळे बी थोडं बागायचं. हो, आता टेम्परेचर जास्त आहे, पाऊसमान कमी नाही, कमी आहे अजिबात. हार्वेस्टिंगच्या वेळेस एक 15 दिवस अगोदर पाऊस होणं गरजेचं होतं. बरं बरं बरं. निसर्ग बी शेतकऱ्याला काही साथ देत नाही, त्यामुळं शेतकरी अडचणीत येतो आहे. आपण बघू शकताय शेतकरी मित्रांनो, खूप चांगली बाग ह्या चव्हाण साहेबांनी आणलेली आहे. पण मार्केटमधला रेट जो आहे तो रेट कमी असल्यामुळं शेतकऱ्याच्या पदरात जे जास्तीचे 4 पैसे पडायला पाहिजेत ते पैसे पडत नाहीत आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. वर्षभर ह्याची तयारी करावी लागते, ह्याचं मशागत करायची, ह्याचं हार्वेस्टिंग झाल्यानंतरची जी खत भरणी असते, ती बाकीच्या सगळ्या गोष्टी हे आपण बघू शकता. झाड अगदी वाकलेलं आहे फळांनी. पण हे जर रेट जरा जास्त मिळाला असता तर कदाचित शेतकरी हा अजून पुढच्या उमेदीनं, नवीन उमेदीनं पुढं कामाला लागलेलं असतं. पण त्याच्याकडं ते पर्याय नसतो, कारण मार्केटचं तंत्र हे सगळं व्यापाऱ्यांच्या हातात असल्यामुळं आपल्याला काही करता येत नाही. शेतकरी हताश होतो आणि मग तो अडचणीत येतो. आज आपली ही बाग बघायला सांगलीतले गजानन घाडगे आणि फॅमिली आलेली आहे. या साहेब, तुम्ही पण बघा जरा, काय तुम्ही सांगाल बाग बघितल्यावर? सांगा. हरी, काय वाटलं? बोला, तुम्ही बोला. हरी. हां आणि हां डाळिंब पण खूप मोठे आहेत. हां. आवडली बाग मला. बरं. तुम्ही सांगा. आवडली बाग. असं? क्वालिटी पण छान वाटली. बरं. साहेबांना धन्यवाद द्याल का नाही? हां, थँक्स म्हणाल का नाही? थँक्यू. होय. ठीक आहे. एकंदरीत बाग इतकी चांगली आहे आणि भविष्यात त्यांचं आंबा लागवडीचं सुद्धा नियोजन आहे. सावता महाराज आंबा बाग, आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं जे सहकार्य या आंबा बागेसाठी लागेल ते आपण नक्की देऊ, हा विश्वास, ही खात्री. धन्यवाद.